नमस्कार. आरएल न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपले जोरदार स्वागत. संतोषी माता नगरकडे जाणारा रस्ता होतोय मृत्यूचा सापळा. मंत्री महोदय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं गाव म्हणून ओळखलं जाणारं चौफुलीवरचं गाव असलेलं पहूर येथील पहूरपेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या संतोषी माता नगर येथील शेंदोर्णी पहूर रस्त्यावर संतोषी माता नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैन्यावस्था झालेली असून या ठिकाणी रस्त्याचे काम झालेले आहे. दरम्यान अपूर्ण मोरीचे काम हे अपूर्ण असून मोरीचे काम पूर्ण न झाल्याने व संतोषी माता नगरकडे जाणारा रस्ता अरुंद झाल्याने या ठिकाणी भला मोठा भविष्यात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून हा रस्ता एक मृत्यूचा सापळा होतो की काय असं डोळ्याने दिसत आहे सध्या तरी. दरम्यान गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणाहून पाईपलाईन करण्यात आली. त्या पाईपलाईनमुळे पुन्हा एकदा आणखी या नाल्याभोवती आणखी गड्डा पडला असून जो रस्ता होता तो रस्ता अतिशय अरुंद झाला असून आणि या पावसाच्या दिवसामुळे सततधार पाऊस सुरू असून या ठिकाणी पायी चालणेही कठीण झाले आहे. असे असले तरी अशीच अवस्था पहूरपेठ संतोषी माता नगर लगत असलेल्या लक्ष्मी नगरची झाली असून या ठिकाणीही पाईपलाईनचे काम सुरू आहे, संथ गतीने सुरू आहे. त्यामुळेही या ठिकाणी पायी जायला सुद्धा रस्ता राहिलेला नाही आणि हा देखील एक मृत्यूचा सापळा झालेला आहे. मित्रो, या रस्त्यासंदर्भात, या खड्ड्यासंदर्भात आणि या मोरीच्या संदर्भात दैनिक देशदूतमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आलं. एवढंच नव्हे तर आरएल न्यूज या यूट्यूब चॅनलवर सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करून न्यूज दाखवण्यात आली. मात्र इतकं करूनही संबंधित अधिकारी हे जागे झाले नाही, हे कुंभकर्णी झोपेत आहे असेच दिसून येत आहे. का भविष्यात मोठ्या अपघाताची तर हे लोक वाट पाहत नाहीत ना, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि संबंधित ग्रामपंचायतीने, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यालगत असलेल्या मोरीचे काम त्वरित पूर्ण करावे आणि रस्ताही पूर्ववत व्यवस्थित करावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची या नागरिकांना, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या गोष्टीचा त्रास होणार नाही. आणि सांगायचं तात्पर्य एक आहे असो की अतिशय दैन्यावस्था या ठिकाणी पहूरमध्ये होताना दिसून येत आहे. गावात विकास फक्त नावालाच विकास दिसून येत आहे, प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे. मित्रो, ज्यावेळेस डोंगराजवळ जातो आपण त्यावेळेस खाचा गोदा दिसता. आता आपण प्रत्यक्षात जेव्हा पायी जातो, रस्त्याने जातो, त्यावेळेस रस्त्याची काय अवस्था आहे, रस्ता किती बिकट आहे, रस्ता किती भयंकर आहे, मोरीची अवस्था किती भयानक आहे. आणि या साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न, खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. नागरिकांचे आरोग्य या ठिकाणी धोक्यात येत आहे. संबंधितांनी त्वरित याकडे लक्ष देऊन मोरीचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास आणावे, जेणेकरून भविष्यात कुठलाही मोठा अपघात होणार नाही. आणि लक्ष्मीनगर येथेही जो पाईपलाईनचे काम सुरू आहे संथ गतीने, ते कामही त्वरित व लवकर व्हावं हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे. आरएल न्यूजसाठी श्री रवींद्र लाठे, आरएल न्यूज पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.